ऐरोली विधानसभा क्षेत्र से चुनावी मैदान में उतरे स्वराज्य पार्टी के उम्मीदवार अंकुश कदम अब विवादों के घेरे में आ चुके हैं। अंकुश कदम पर सकल मराठा समाज के नवी मुंबई समन्वयक विनोद पोखरकर ने आरोप करते हुए कहा कि मनोज जरांगे पाटिल का अंकुश कदम को कोई भी समर्थन नहीं है। इसके बावजूद अंकुश कदम चुनाव प्रचार में उनके नाम का गैर इस्तेमाल कर मराठा वोट बैंक के लिए समाज की दिशा भूल कर रहे हैं। उन्होंने अंकुश कदम को आड़े हाथों लेते हुए कहा कि वे मनोज जरांगे पाटिल के नाम का इस्तेमाल करना रोक दे, अन्यथा उनके खिलाफ कोई कठोर भूमिका लेनी होगी। काल त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक डीटीव्ही व्हायरल केलेला आहे, ज्यामध्ये त्याचं म्हणणं असं आहे, पाटलांचा आदेश आता लढायचा आणि जिंकायचं, आणि त्यावर मनोजदादा जरांगे पाटील यांचा फोटो त्यांनी वापरलेला आहे। या बाबतीत मला जेव्हा मीडियाकडून मला विचारणा झाली, त्यावेळी मी अंतरवली सराटीमध्ये संपर्क करून त्या संदर्भामध्ये तिथली भूमिका जाणून घेतली। त्यांनी मला तिथून असं सांगितलं की मनोजदादा जरांगे पाटलांनी महाराष्ट्रात कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाहीये, आणि जर कुठल्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा असेल तर मनोजदादा जरांगे पाटील हे स्वतः पत्रकार परिषद घेऊन त्या माध्यमातून ती भूमिका जाहीर करतील। परंतु असं असताना देखील या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नावाचा वापर, त्यांच्या फोटोचा वापर नवी मुंबईमध्ये चुकीच्या पद्धतीने केला जातोय, यावर आमचा आक्षेप आहे। याचं महत्त्वाचं कारण असं की ऐरोली विधानसभा मतदारसंघातून मी स्वतः उमेदवार होतो मनोजदादा जरांगे पाटील समर्थक म्हणून, आणि बेलापूरमधून आमचे डॉक्टर अमरदीप गरड हे त्या ठिकाणी उमेदवार होते। परंतु जसा आम्हाला दादांचा आदेश आला तसं आम्ही 4 तारखेला आमचा फॉर्म मागे घेतला आणि आमची उमेदवारी मागे घेऊन त्या ठिकाणी मनोजदादांनी दिलेल्या आदेशाचं आम्ही पालन केलं। असं असताना जर अशा प्रकारे कोणी एखादा कॅन्डिडेट, त्यांच्या एखाद्या पक्षाचा कॅन्डिडेट अशा प्रकारे जर मनोजदादांच्या फोटोचा त्या ठिकाणी वापर करत असेल तर निश्चितपणे आम्हाला यावर तीव्र आक्षेप आम्ही नोंदवलेला आहे, आणि आताही त्यांनी जर हे पुढे असं सुरू ठेवलं तर आम्हाला त्या संदर्भामध्ये वेगळी रोखठोक भूमिका घ्यावी लागेल, आणि मग त्यानंतर जे काही असेल त्या बाबतीत पूर्णपणे अंकुश कदम आणि त्यांच्या पक्षाचे जे लोक आहेत ते सगळे याला सर्वस्वी जबाबदार असतील। कुठेतरी मला असं वाटतं की आता त्यांना असं वाटतंय की कुठेतरी मनोजदादा जरांगे पाटील यांचा फोटोचा वापर करून, त्यांच्या नावाचा वापर करून आपल्याला जी काही 5-10 हजार मतं मिळणार आहेत त्यामध्ये थोडीफार वाढ होईल आणि 1-2-3 हजार आणखी मतं मिळतील, कधीच असा त्यांचा तो प्रयत्न असावा। परंतु हा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी हाणून पाडू, आणि अशा पद्धतीने मनोजदादा जरांगे पाटील यांचा फोटो जोपर्यंत मनोजदादांचा आदेश येत नाही तोपर्यंत कुणी वापरू नये, अशा पद्धतीची आमची भूमिका आहे। ब्युरो इनपुट, EW नेटवर्क।